सो नमस्कार, मी संगीत पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करतोय. आणि नवी वर्षाची सुरुवात आहे आणि तुम्हा सर्वांना हॅप्पी न्यू इयर. आणि आता मी निघालो आहे दरवर्षीप्रमाणे एकविराईच्या पालखीला. नवी मुंबईची मानाची पालखी आहे, एकदम फेमस. आणि बघू शकता आता मी निघालो आहे आणि आता मित्राची वाट बघतो, तो येईल थोड्याच वेळात. हा ब्लॉगमध्ये खूप जल्लोष वगैरे असणार आहे, तर सर हा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघा. आणि जर चॅनलला लाईक सबस्क्राईब केलं असेल तर लाईक सबस्क्राईब पण करा. गणेश येईल, गणेशची वाट बघतोय. आणि सकाळचे आता 7 वाजले, थोडा लेट झाला आहे. आणि एक मित्र माझा जरा स्टेशनला थांबलेला पण आहे. गणेश सो फायनली गणेश पण आला, बघू शकता तुम्ही. कामानिमित्त तो ह्या वर्षी पण येत नाही पालखीला, आजचा दिवसच येते फक्त, बघा. आणि ही आमची पालखीची जर्सी आहे आणि हे ID. सकाळ सकाळ गणेशला लागले भूक आणि स्टेशनवर जायचं होतं. हा इथं अन्नाच्या इथं घेऊन आला की इडली खायची याला. इडली खायची. ए थांब थांब थांब, पकड इथं ठेव थांब, गरम आहे बैल आहे. स्वतः जरा नाश्ता करतो बघा, भूक लागली. सो फायनली नाश्ता वगैरे करून आणि आता आलो आहे स्टेशनला, गोवंडी स्टेशनला. आणि या साईलला मी बोलवलं होता 6:30ला आणि टायमावर आलेला भाऊ. लास्ट टाइम टायमावर नव्हता म्हणून लवकर बोलवला. आणि हा भाऊ 1 तास आधी येऊन बसलाय, काय मजा. पहिलं वर्ष आहे भाऊचं. भाऊ खूप खुश आहे आज. हा मग आपल्या कॅमेऱ्यामध्ये सगळे दिसतात. आणि स्टेशन सोडलेलं आम्ही आता बघा, 15 मिनिटात आम्ही पोहोचू आता. सो आता आम्ही 5 मिनिटात पोहोचू. आणि बघू शकता पोरं बघा, इथं काहीच नाही पोरं, अजून पुढं खूप पोरं आहेत. आणि आमचा जो ग्रुप आहे तो पण खूप मोठा आहे यावर्षी. आणि गणेश ह्या वर्षी पण मिस करणार आहे, माहिती येत नाही कामामुळं. आणि आता थोड्याच वेळात पालखी बाहेर पण येईल, थोडा लेट झाला आता, लवकर नगर गावात आलोय. आणि आपली पब्लिक बघू शकता तुम्ही, पब्लिक. आणि अजून दोघं तिघं आहेत, आमचे, म्हणजे 7-8 जण पुढे आहेत अजून. आणि तयारी तर सगळीच चालू आहे बघा. 4 वर्ष झाले, 4 वर्ष पालखी चालते, पण काय माहिती नाही कुठनं जायचं अजून. लास्ट टाइम पण गल्लीतनं कुठनं तरी जात होतो, काय माहिती नाही पाहिजे. गेल्या वर्षी आता भाई, ह्या वर्षीचे ब्लॉग पण खतरनाक असणार आहेत. हा पर्सनल टेम्पो आहे आमचा, याच्यामध्ये बॅगा वगैरे ठेवल्यात. चला बघू आता. मी पालखी तर बाहेरच पडले, दरवर्षीप्रमाणे लेट ह्याही वर्षी. अरे इकडे जातो ते बरं. हा मग इकडनं त्याच्या आतमध्ये जातात ना बघ.
सो आतमध्ये पालखीची मिरवणूक चालू आहे आणि आम्ही आता जस्ट बाहेर आलो आणि इथं पालखी येईल थोड्या वेळात आणि त्या साईडला आमच्या बॅगा वगैरे ठेवल्यात आणि इथं एक नाचणारा घोडा आला जो दरवर्षी येतो माऊली. बारशा काय बोलतो भाई? अरे बोल काय तरी. काय बोल? तू आहेस नीट जा, आरामात जा. अजून बस प्रसाद घेऊन ये. गॉगल काढलो पण गॉगल झोप नाही झालं आपली वाटतं. माहितीये ना. उभा राहिला वाटतं यावर्षी. हा घोडा आला. त्यांची टीमनी पूर्ण नवी मुंबईची मानाची पालखीला नाव लिहिला पण 1 रुपया नाही दादाने घेतलं. दादा खरी गोष्ट आहे. आणि मी पण येतोय भक्त भावाने ज्याला फेमस व्हायचं त्यांनी नवी मुंबईच्या मानाच्या पालखीला यावं. मी खरं सांगतोय बरोबर ना दादा. आणि आता यंदा माझ्या मुलीने रोल केला म्हणजे वेगळाच पाहिजे. एकविराचा रोल म्हणजे एकविराचा रोल केलेला आहे म्हणून तेव्हा भरभरून प्रेम द्या इथे आपल्याला चला. आईवरती ऍक्च्युली निस्वार्थ प्रेम करा. जी भक्ती भावना आहे ती निस्वार्थ करा म्हणजे त्याचं फळ नक्की तुम्हाला मिळणार आहे. आई माऊलीचा एकविरा माते की आई माऊलीचा. तो आम्ही 15-20 मिनिटं झाले, खूप टाईम झाला. आम्ही इथं पालखीची वाट बघतोय आणि पूर्ण मैदान आहे ना, पूर्ण मैदान पॅक झालं. पूर्ण पदयात्रेने पूर्ण मैदान पॅक झालं. मैदान बघा ह्या साईडहून इकडून ह्या साईडपर्यंत पूर्ण पॅक झालं मैदान. आणि आता इथं थोड्याच वेळात इकडनं पालखी येईल. पेपर ब्लास्ट पेपर ब्लास्ट. जुईपाडा गावातनं आलो आणि आता शिरवणे गावात ते गणपतीचं मंदिर आहे, तिथे एक इव्हेंट होईल. मग त्यानंतर पालखी पुढे जाईल. हा भांडूपवरून आले ते बघा, हे आपले नवीन मित्र आहेत. हा टाकतोय भाई. तो आता आपल्या अजून पब्लिकेला इथे एक रावतला इव्हेंट होणार आहे गणपतला. काय बोलतोय बघा. मुख्य प्राण्याला पण माहिती आहे नवी मुंबईची मानाची पालखी ती नवी मुंबईच्या मानाची पालखी. आणि आपली इथं अंधेरीची पब्लिक आहे. 4 बंगल्याचा राजा आणि आहे का इकडं काळं काळं होतं रे.
पालखी येते बाहेरच आहे पालखी. पालखी बाहेरच आहे. काय करतोय प्रभात? काय चालूय? ट्रॅक घेतोय पालखीसाठी. ट्रॅक अरे फिट होते लूज आहे. बरोबर आहे, कम्फर्टेबल आहे. सो इथं आपल्याला नाश्त्याची सोय केली आणि बघा गाजराचा हलवा आहे या काकांनी वगैरे इथे. आणि मी पण घेतलाय, मी जरासाच घेतलाय. या प्रभातनी बघा 4थी प्लेट चालू आहे प्रभातची. आणि हे बघा घरातच भेटलाय तुला. जरासा भेटला नाही रे, घेतलाय जरासा. 2च काजू आहेत बघ ह्याच्यात. हे बघा नाही आलो आहे बेलापूरमध्ये. आणि पालखीचा तुम्ही जल्लोष वगैरे बघितला असेल, आगमन सोहळा वगैरे बघितला असेल आणि ब्रास बँड पण बघितला असेल. खूप खतरनाक होता आणि गर्दी तर क्राऊड इतका होता की व्हिडिओ काढायला पण जागा नीट भेटत नव्हती. आणि आपल्या साहिल वगैरे आणि अजून एक जो ग्रुप आहे तो पुढे गेला. आता बघू पुढे आता जेवणाचा आपला हॉल्ट येईल, कारण पालखीला खूप लेट झालं. पालखी खूप पाठी आहे आणि आता जेवणाचा हॉल्ट येईल. मग तिकडे जायचं आपल्याला, जेवायचं, थोडा आराम वगैरे करू आणि DJ वगैरे लागेल, नाचू वगैरे. तुम्हाला आजच्या दिवसाचा पूर्ण ब्लॉग हा बघायला भेटेल ह्या ब्लॉगमध्येच. आजच्या दिवसामध्ये आम्ही कशी काय मजा करतो ते. फक्त हा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सोबत आहे प्रभात हॅशटॅग उर्फ डाळभात. खूप टायमानंतर आम्ही आता पोहोचलो आणि आता वाजले 4. आणि हा बघू शकता आमचा प्रायव्हेट ट्रक आहे. ट्रक नाही, टेम्पो आहे पर्सनल. बघा आणि आमच्या बॅगा टाकल्यात आतमध्ये. या भाऊची चार्जिंग संपली लगेच. आणि बाबूशी बोलत होता. आणि 2 तास बाबूशी बोललाय. 2 तास. आणि खूप जमले कारण पालखीला पण खूप लेट झाला. अजून पालखी आली नाही आणि आता वाजले 4. आता भूक पण लागले. त्याला स्पॉट आहे इथं, पालखी थांबा. चला काय काय जेवायला बघूया. हे बघा हॉल्ट, पहिला हॉल्ट. आतमध्ये आता सर्व आहे. चला ना. ये सब है, ये चद्दर है, ये छप्पर है, ये टॉवेल है, सब है ये. अंतरून पांघरून सब है. वन आयटम मल्टिपल यूजेस. चला आतमध्ये जाऊया. तो आम्हा सर्वांना लागले आता चालून भूक. सकाळपासून चालतोय आणि आता आपण बघू शकतो इथं रांग बघा बघतो किती आहे बघा. पब्लिक बघा जेवायसाठी किती थांबले. फुल पब्लिक जेवायसाठी थांबले. आणि प्रभातला पण लय जोरात भूक लागली. काय काय खाणार ताई? सर्व खाणार, जे काय काय असेल ते सर्व खाणार. नंतर डाळ, गुलाबजामुन, सर्व डबल प्लेट. डबल भरपूर भूक लागली. आता बघू आपण मेनू काय आहे. भूक पण लय जोरात लागले पाहिजे. कंटाळा पण लय आले. 5 ग्लास पिणार आहे. कुठल्या जागेत ठेवतो ते नाही समजत. टँकर आहे हा. मशीन चालते बाई पोटामध्ये, मशीन चालते. नंतरला वेगळीच मशीन चालते. झालेली बाई. रनिंग लास्टर बूम बूम बूम. काय केलं बघ. अरे हिने काय केलंय? हिने काय केलंय? परपरून टाकलं सगळं.
आम्हाला जेवायला बघा काय काय, फ्लावरची भाजी, लोणचं, डाळ आणि पापडी आणि एक गुलाबजाम आहे. आणि इथं सगळं माझं मिक्सअप झालं, बेल झाले. आणि हा भाऊ आहे आपल्यासोबत, हा एक आहे आमिर स्पाय. हा डाळ भात, या जेवायला. हे वड. हा बघा, हा एक आहे भाऊ, हा एक आहे. आणि माझे जो 2-3 मित्र आहेत आणि जो एक ग्रुप आहे तो एकदम मॅगडीमध्ये बसलाय रावसमध्ये. ते पालखी घेऊन येत आहेत आणि आम्ही आलोय पुढे, कारण आता जरा झोपायचं, दमलोय खूप. आता जेवतो आणि झोपतो. जेवण वगैरे झालंय आणि फायनली साहिल भेटलाय. साहिलचं पहिलं वर्ष आहे आणि पहिल्यांदाच चालतोय. आणि परत हा एक, हे दोघं कुठंतरी भटकत होते आणि मला बोलतात आम्ही तुला शोधतोय. आणि भाऊची दुखापत झाले. भाऊचं काय झालं भाऊ तुला? अरे काय नाही रे, एक 4 व्हीलरवाला पायावरून गाडी 4 व्हीलरवाला पायावरून गेला बोलतोय बघा. तुम्हाला दाखवतं लागलंय किती बघा. हे बघा साहिलला लागलंय बघा किती. हे बघा छपलीवर सगळं रक्त, हे बघा सॉक्स वगैरे काढले. दुखापत झाला. म्हणजे पहिलीच पालखी, यादगार पालखी करून टाकतोय म्हणजे साहिल. आणि आता जेवलेलो आम्ही. आणि आता किती वाजले? दिसत नाही मला. 4:45 वाजले, 4:45. आणि आता इथं झोपतो जरा. आम्ही या गार्डनमध्ये आलो आहे बघा, साईडलाच गार्डन आहे. आणि कुठे गेले ते सगळे? गायब झाले. कोण पडला? तो आता फ्रेश वगैरे झालो, 7 वाजले. आणि आता आम्ही निघालोय आमच्या दुसऱ्या पहिला जो स्पॉट होता तिकडनं निघालोय. आणि या साहिल भाऊ पंक्चर झाला, कारण पायाला लागले. आणि आता गाडी ओढतोय आम्ही. चलो आपला रात्रीचा स्पॉट कोणगावचा. मग तिकडं आपण जरा टाइमपास करू, मजा करू. आणि आज डीजेची गाडी पुढे गेलेलं आहे, यांची वाट बघायचं आम्ही. तो चालता आम्हाला या दादाने एक निशाणी दिली आहे बघा, शेवटची निशाणी. तो दादा बोललं की शेवटला तुम्ही जाय तर ही निशाणी घ्या. बघा आता निशाणी घेऊन चालतोय एकदम तोंडावर. आमचा आशीर्वाद सांगा. हा सो फायनली आम्ही आता कोणगावमध्ये आलो आपल्या आजच्या रात्रीच्या हॉल्टवर. आणि आता इथं पालखी लागले, साईडला पालखी ठेवले. आणि तिथं गाणी वगैरे वाजतील, म्हणजे छोटासा आपला ऑर्केस्ट्रा पण होईल. आणि बघू शकता आपले फंटर लोक बघा आपले, ए ओ गाय. आणि आपला स्वयंसेवक बघा इधर झोपलाय, तो चालत नाही वर्षी, दमला. हा इकडं आहे काय याची पॉवर बँक बघा फुगलेली. हा बाय, हा बाय मिया बाय, क्या बोलते. हा ए अमय बाय, अमय रनावडे. मन्नू दादा काय बोलता? मन्नू दादाची ड्रेसिंग हार्ड असते. आजच्या दिवशी पण बघू शकता तुम्ही, आजची ड्रेसिंग काढले, खतरनाक ड्रेसिंग असते मन्नू दादाची. वेण्या बघा, वेण्या दाखव. बघा खतरनाक आहे एकदम हिपहॉप. सॉरी. सो आता आपली आरती चालू होईल आणि मग नंतरला आपला ऑर्केस्ट्रा पण चालू होईल छोटाला, तो पण मग एन्जॉय करू आणि नंतरला बघू. चला आपला सकाळपासून जो ग्रुप मिसिंग होता तो ग्रुप हा बघा इकडे बसलाय. हा पोरींच्या पाठी फिरत होता नुसता सकाळपासून पोरांसोबतच नाही. हा भाई ग्राउंड मध्ये 3-4 पोरींसोबत
अरे सकाळपासून मला एकदा दिसलं बॅग टाकायच्या टायमाला. हे बघा हा आपला ग्रुप आहे आणि पालखीला आल्यावर हा मेन प्रॉब्लेम असतो चार्जिंगचा. आणि आमची बॅटरी हेल्थ झाली आता 75 संपले नुसती. संपले अजून आहे 75. अरे बॅटरी हेल्थ पटकन चार्जिंग उतरते आता. आणि हा भाऊ हे भाऊ कोण बघा साहिल भाऊ, अभिषेक भाऊ, मयंक, एकविरा आई टोपी या भाऊ. आणि प्रभात दिसत नाही हॉलिजन मुळे. 4 प्लेट हा भाई इकडं बघ. आता जेवून घेतो जरा आणि 11:30 वाजलेत रात्रीचे. आणि तिकडे गाणी बिणी चालू आहेत त्या साईडला. झोपायचा स्पॉट बघा आमचा, झोपायचा स्पॉट.